यानंतर मी नवनाथ गव्हाणे यांना निमंत्रित करेल मनोगत व्यक्त करण्यासाठी. आदरणीय विचारमंच, भागवत सर, तुकाराम जाधव सर, मल्हार पाटील सर आणि इतर मान्यवर, आपण सर्व बंधू भगिनी UPSC ॲस्पिरंट्स, माझे यशवंत गुणवंत मित्र, सर्वप्रथम मी आपला अत्यंत आभारी आहे की तुम्ही माझं स्वागत केलं, कौतुक केलं. मी तुम्हाला काही टिप्स सांगणार नाही आहे किंवा मी तुम्हाला कुठली गाईडलाईन सांगणार नाही आहे की UPSC मी कसा क्रॅक झालो. फक्त मी इतकंच सांगेल की माझा आत्ता जो प्रवास होता 6 वर्षाचा, तो कसा गेला हा फक्त तुम्हाला मला शेअर करायचा आहे. 2009-10 साली मी MBBS झालो सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं तिथं एक कोचिंग म्हणता येईल, गायडन्स म्हणता येईल, अवेलेबल नव्हतं. मग एक ट्रायल अँड एररमधून मी एक माहिती घेत होतं की नेमकं UPSC काय आहे, करायचं आहे मला, मग पुढं कसं करायचं. 2011 साली तुकाराम जाधव सरांची भेट झाली. पॉलिटिकल सायन्स सर शिकवायचे. अजूनही कम्युनिझम आणि सोशलिझमचे त्यांचे कॉन्सेप्ट्स आठवतात त्यांनी शिकवलेले. आणि खरी सुरुवात 2011मध्ये झाली माझी. थोडासा डिले झाला. जसं मॅडमने सांगितलं की जर UPSC करायचंच असेल तर एक फायनल इयर्स ऑफ युअर ग्रॅज्युएशन शुड बी द आयडियल टाईम. पण मला 1 वर्ष लेट झाला. मग 2011 साली हा माझा पहिला अटेम्प्ट होता. 10वी-12वी मेरिट लिस्ट, लहानपणापासून वर्गामध्ये पहिला, अशा प्रकारचं एक सुरुवात माझी झाली. आणि 2011मध्ये मी प्री पास झालो, मेन्स पास झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूला गेल्यावर सगळे म्हटले, डॉक्टर तुमचं सिलेक्शन यावेळेस 100% पहिल्या अटेम्प्टमध्ये. खुश झालो खूप. वाटलं की चला ठीक आहे, यावेळेस पण पहिल्या अटेम्प्टमध्ये आपलं आता होऊन जाईल. पण पहिल्या अटेम्प्टमध्ये रजनी राजदान मॅडमचं पॅनल होतं. कळत नव्हतं नेमकं इंटरव्ह्यूत काय चाललं आहे, मला सुधरत नव्हतं. असं वाटत होतं की एक कुठंतरी मूर्ख व्यक्ती एक हुशार लोकांमध्ये येऊन फक्त पाहतो आहे की नेमकं चाललं आहे काय. अशी सुरुवात. पहिला इंटरव्ह्यू. परत आलो, विचार केला नेमकं होईल का नाही, तर एक थोडं वाटत होतं ठीक आहे, नाही झालं तर हरकत नाही, आपण पुढचा अटेम्प्ट देऊ. ॲज युजल एक्सपेक्टेड रिझल्ट आला नाही. मेरिट लिस्ट किंवा जी फायनल लिस्ट असते ती 4 मार्काने माझी गेली. आणि मला इंटरव्ह्यूला 90 मार्क्स होते 300 पैकी. त्याच्यामुळे 4 मार्काने माझी रँक गेली. मेन्सला खूप चांगले मार्क्स असतानाही. खरं तर ते 4 मार्क खूप लागून गेले. कदाचित ते कळाले नसते तर जास्त चांगलं झालं असतं. की म्हणलं ठीक आहे, आता पुढचा अटेम्प्ट देऊया. 2012 साली परत एकदा अटेम्प्ट दिला. अटेम्प्ट दिल्यावर पुन्हा तेच प्रोसेस रिपीट झाली. प्री पास झालो, मेन्स पास झालो, परत इंटरव्ह्यूला. मित्र आप्त जवळपासचे म्हणले नाही यावेळेस 100%. यावेळेस म्हटले 100% आता सिलेक्शन आहे. पहिल्या वेळेस चुकत असतं, दुसऱ्या वेळेस नाही चुकत. 2012 PK मिश्रा सरांचं पॅनल गेलो. प्रश्नच कळत नव्हते नेमकं चाललेत काय. म्हणजे मी स्वतः विचार करत होतो, काही प्रश्न देत होतो, काही प्रश्न सुधारत नव्हते. ओव्हरऑल इंटरव्ह्यू झाला. बाहेर आल्यानंतर विचार केला की काय, तर ठीक वाटत होतं. इंटरव्ह्यू ठीक गेला आहे, फार चांगला नाही गेलेला. पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन आलो, विचार केला, वेट केला. लिस्ट लागली. ॲज युजल फेल. यावेळेस थोडी प्रगती झाली. 24 मार्काने लिस्ट केली. बरेच जण मित्र परत आले, म्हटले तिसऱ्या वेळेस 100% होणार. 100% होत असतं, काय प्रॉब्लेम नाही. कारण जो व्यक्ती 2 वेळेस इंटरव्ह्यू देतो तो व्यक्ती तिसऱ्या वेळेस 100% सिलेक्टेड असणार अपेक्षित होतं. पुन्हा सेम प्रोसिजर. प्री पास झालो, मेन्सला अपेअर झालो. खूप खुशीत, हवेत. मेन्स आपण पास होणार आहेत, इंटरव्ह्यूला तर जाणार आहे, आपल्याला फक्त इंटरव्ह्यूवर काम करायचं आहे. मेन्स फेल. थोडी जास्त प्रगती झाली. पुन्हा 4था अटेम्प्ट. म्हटलं नाही, सिरियस व्हायचं यावेळेस. पुन्हा एकदा नवीन उत्साह, नवीन प्रिपरेशन, नवीन प्लॅनिंग, सगळं काय पुन्हा चालू केलं मी. थोडी आणखी प्रगती झाली. 4थ्या अटेम्प्टमध्ये प्री फेल. काही लोक अपयशाचा जिना चढतात, आम्ही उतरलो होतो. 4, 24 मेन्स फेल, प्री फेल. म्हटलं आता तानाजीसारखी परिस्थिती झाली. सिंहगडला जसं लढाई चाललेली होती तशी आमची लढाई चाललेली होती. लढाई हारताना दिसते, मृत्यू तर समोर दिसतोय. 2 ऑप्शन होते. कारण MBBS होऊन पण बराच काळ झालेलं होतं. मलाच टेन्शन येतं हॉस्पिटलला जायचं. आणि हिस्ट्री ऑप्शनल असल्यामुळं, हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स ऑप्शन असल्यामुळं मेडिकलमधलं प्रिव्हेन्शन डेटरन्स व्हायला लागलं.
म्हणजे डॉक्टरही नाही, UPSC नाही, देव सिस्टमॅटिकली दुर्लक्ष करत होता. ग्रॅज्युअली 5वा अटेम्प्ट आला. आता म्हटलं साहजिकच, एक सामान्य कुटुंबाच्या घरातला मधला मुलगा आहे मी, घरी काय फार अशी आर्थिक सुबत्ता नाही. त्यामुळं स्वतः मेडिकल ऑफिसरचं जॉब करायमध्ये 2 वर्ष ते पैसे जमा केले, तेच वापरले प्रिपरेशनसाठी. आणि 2013 साली नायब तहसीलदार म्हणून झालो. नायब तहसीलदार झालो याच्या 2 बाजू आहेत, एक तर चांगली आणि थोडीशी चांगली नसलेली. चांगली बाजू ही की मी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेलो, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी पाहिल्या, समजून घेण्याचा प्रयत्न केला, स्वतः काम केलं, सिस्टीममध्ये काम कसं करता येईल हे शिकलो. आणि त्याची चांगली नसलेली बाजू म्हणजे मी 2013 आणि 14ला अटेम्प्ट इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचू शकलो नाही. 2015 साली अशी सिच्युएशन होती, नो कॉन्फिडन्स, नो मोटिवेशन, नो मनी, सुधरत नव्हतं करायचं काय. मग शेवटी रूममध्ये बंद केलं, एकटा बसलो, काय करायचं आता. खूप म्हणजे लहानपणापासून कौतुक करून घ्यायची, समारंभामध्ये जायचं, सत्कार करून घ्यायची सवय लागलेली, आणि 5 वर्षामध्ये असं एकदम, ज्याला असं म्हणतात की स्कायफॉल, काय करायचंच कळत नव्हतं. मग शेवटी ठरवलं की आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची, पुन्हा एकदा 5व्या अटेम्प्टला. आणि मग शेवटी पुन्हा एकदा सुरुवात केली, सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस केलं, अवलोकन केलं की नेमकं चुकलं काय, परिस्थिती अशी का आली. आणि मग शेवटी मी रजा घेतली, प्री पास झालो, मेन्स पास झालो, आणि फायनल इंटरव्ह्यूला अपेअर झालो. इंटरव्ह्यूला अपेअर झाल्यानंतर एक प्रत्येक प्रसंग सांगतो, आणि एक त्याच्यातून मला तुम्हाला मेसेज पण द्यायचा आहे की डोंट लूज युअर हार्ट. मेसमध्ये आम्ही असं बसलेलो होतो, आम्ही 5 जण होतो, मोस्ट ऑफ द महाराष्ट्रातले होते, आणि एक माझे मित्र होते की तेही डॉक्टर होते. आणि आम्ही असं एकदम खुशीमध्ये आत गेलो, वेटिंग रूममध्ये बसलो, आणि एक सर्वंट असतात ते आले आणि त्यांनी सांगितलं की पहिल्या कॅन्डिडेटला बोलायला चालू केलं. कोणत्या मेंबरचं पॅनल, असा प्रश्न आला. त्यांनी सांगितलं अलका सिरोही मॅडम. हात लावलं त्यांनी डोक्याला. म्हटलं अवघड आहे म्हटलं आता. मी म्हटलं ऑलरेडी आपण एवढं सगळं फेस केलेलं आहे, आणखी काय वर्स्ट होऊ शकतं, आणखी वर्स्ट काय होणार आहे याच्यापेक्षा. मग एक थोडं मी रिलॅक्स झालो. जसं सरांनी सांगितलं की ज्यावेळेस एन्झायटी नसते, ऑब्सेशन नसतं, एक टिपिकल मला पाहिजे याचा ॲटिट्यूड नसतो, त्यावेळेस आपण रिलॅक्स असतो, आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. मी इंटरव्ह्यू दिला, मॅडमचं बॉडी लँग्वेज खूप छान होतं, खूप कॉपरेटिव्ह पॅनल होतं, मी आन्सर्स पण बऱ्यापैकी दिले, आणि मार्क्स पण एक्सपेक्टेड 187 आले. आणि अल्टिमेट जे काही फायनल रिझल्ट आहे तुमच्यासमोर आहे, 220वा रँक आहे. खूप आनंद आहे या गोष्टीचा मला, कारण मी जवळपास 6 वर्ष या क्षणासाठी संघर्ष केलेला आहे. आज मी तुमच्यासमोर उभा आहे, तुमच्यासमोर बोलतो आहे, हे गेली 5 वर्ष मी इमॅजिन करतो आहे. दिवस रात्र धडपड, मला माहिती आहे सगळ्या गुणवंतांनी केली आहे, तुम्ही सर्व करताय, करावीच लागते, पर्याय नाही आहे. इथं काय पार्टी नाही आहे अजिबात, धडपडीशिवाय पर्याय नाही आहे. पण या 5 वर्षात मी एक 5 गोष्टी शिकलो की ज्याच्यामधून आपल्याला यश मिळवता येऊ शकतं. त्या 5 गोष्टीच मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे ते प्रॉपर गायडन्स. मी उशिरा सुरुवात केली, आणि त्याच्यात झालं असं की नाही म्हटलं तरी जे तरुणपणातले जे क्रुशियल इयर्स असतात, जे मोस्ट प्रोडक्टिव्ह, मोस्ट एनर्जेटिक इयर्स असतात, ते मी लॉस झालो. ऑलरेडी MBBS झालेला 24 वर्ष तर आम्हाला असेच कंप्लीट होतात म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी. त्याच्यामुळे तिथून पुढं थोडंफार गायडन्स न मिळाल्यामुळं उशीर झाला. 2011 साली युनिक अकॅडमीमध्ये ॲक्च्युअल सुरुवात केली मी. तर सुरुवातीला गायडन्स फार इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट आहे तर प्लॅनिंग. प्लॅनिंगमध्ये एक सांगेल की तुम्ही सिलेबस बघा. अशी सिच्युएशन आहे की आजूबाजूला जे काही दिसतं ते सगळं सिलेबसमध्ये. जसं सरांनी सांगितले की अवेअरनेस, अलर्टनेस, एक ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट ज्याला असं म्हणतो, ही एक प्रीकंडिशन आहे UPSCचा सिलेबस प्रिपेअर करण्याची, स्टडी करण्याची. तर सेकंड थिंग, जर अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर विषयच येत नाही ना तुम्ही सक्सेसफुल होण्याचा. एव्हरीथिंग अंडर द सन सिलेबसमध्ये आहे, सगळ्या काही गोष्टी सिलेबसमध्ये लिंक केल्या जाऊ शकतात. ह्या सिच्युएशनमध्ये सिस्टमॅटिक प्लॅनिंग नाही केलं तर 100% फेल्युअर आहे. त्यामुळे सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इज प्लॅनिंग. फर्स्ट इज गायडन्स, सेकंड इज प्लॅनिंग, थर्ड इज कन्सिस्टन्सी. समहाव मी अगोदर एक खूप असा ज्याला असं म्हणता येईल की स्वतःवर
अति जास्त विश्वास असणारा मुलगा होतो. सुरुवातीला मला बरेच मित्र म्हणायचे की यार UPSCमध्ये थोडं लक लागतं. लक बिक काय नसतं मी म्हणायचो, काही विषय नसतो, ते फक्त तुम्हाला फेल्यूरला कारण द्यायचं आहे म्हणून. माझं सुरुवातीचं असं ओपिनियन होतं. कदाचित माझ्या विचाराशी बरेच जण सहमत नाही होणार. लक अनएक्सप्लेनेबल फॅक्टर आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी जास्त बोलण्यात अर्थ नाही, पण समहाव लागतं. त्याच्यामुळं कन्सिस्टन्सी फार इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मागच्या 2015 अटेम्प्टमध्ये जी मुलं नाही आहेत लिस्टमध्ये, ती लोकं लायक नाहीत असं अजिबात नाही आहे. थोड्याफार प्रमाणात कुठंतरी थोडं कमी होतं आणि ते लिस्टच्या बाहेर जातात. त्याच्यामुळे साहजिकच असं आहे की कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला यश पाहिजे ना, तर इथं कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी तुम्ही देऊ शकत नाहीत तर डोंट वेस्ट युअर दिस प्रिशियस इयर्स. बरेचसे मित्र मी ज्यावेळेस प्रिपरेशन करण्याच्या दरम्यानमध्ये आलेलो असतो, त्यांनी सांगितलेलं असतं की 15 महिने IAS. तर असं काय नाही आहे, प्रिपरेशन्स मे बी वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्ही एक त्याला असं म्हणतात की खंबीरपणे उभा राहून जास्त काळ प्रयत्न करण्याची तयारी ठेवावी. 3rd इज कन्सिस्टन्सी. 4th इज हार्डवर्क. नो ऑप्शन. शॉर्टकट नाही, काही नाही, तुम्हाला करावंच लागतं. प्रिपेअर करावंच लागतं. प्रत्येक बुक वाचावं लागतं, नोट्स काढाव्या लागतात, न्यूजपेपर रोज 4-5 तास वाचावंच लागतो. टी व्हीमध्ये जे काही युजफुल डिबेट्स आहेत ते वाचावं लागतात, नोट्स वाचावं लागतात. तुमचे ज्याला असं म्हणता येईल की मित्रांशी डिस्कशन पण बऱ्याचदा उपयोगी ठरतात. तर ह्या सगळ्या गोष्टी हार्डवर्क केल्याशिवाय होणारच नाही आहेत. नो ऑप्शन. आणि 5th मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द स्ट्रॉंग इनसाईट. स्ट्रॉंग इनसाईट त्याला मी असं म्हणतो की जे तुम्ही करताय ते बरोबर करताय का, त्याचं करेक्शन करायला पाहिजे का, कसं व्हायला पाहिजे, ह्या गोष्टीचे कंटिन्युअस ज्याला असं म्हणतो ना रिचेकिंग मेकॅनिझम तुमचं पॅरलल चाललं पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एक फील गुडमध्ये हळूहळू डाऊन होत जातो, कुठेतरी बाजूला जातो आणि रिझल्ट आल्यानंतर शॉक बसतो आणि परत एकदा अरे असं का झालं. तर स्ट्रॉंग इनसाईट म्हणजे हे प्रिपरेशनमधली पंचसूत्री आहे. हे 5 गोष्टी तुम्हाला फॉलोच करावं लागणार आहेत. तर हा एक इन जनरल माझा थोडक्यात प्रवास डॉक्टर बसून आय होप IAS मिळेल तोपर्यंतचा. याच्यात तुम्ही असं सांगाल की नेमके कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर कोणते आहेत, म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला एवढं सगळं 6 वर्षाचा काळ तुम्हाला उभा केलं, अजूनही उभा आहे. सगळ्यात महत्त्वाचं माझे आईवडील. जे आईवडील आलेले तिथं, म्हणजे माझ्याहीपेक्षा जास्त विश्वास त्यांना माझ्यावर आहे. दादा प्रिपरेशन कर, हरकत नाही. पप्पा मेन्स गेली, अरे जाऊ दे चालत राहतंय, पुन्हा एकदा अटेम्प्ट कर, तू नक्की होशील. आजपर्यंत तुला अशी कुठली गोष्ट नाही आहे जी मिळालेली नाही आहे तू प्रिपेअर केल्यानंतर, त्यामुळे यावेळेस मिळणार आहे. आज नाही तर पुढच्या वर्षी नक्की मिळेल. हे शब्द माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे एक तुम्ही समजू शकता, माझं 30 वर्ष आहे आता वय. ह्या काळामध्ये, ह्या पूर्ण ड्युरेशनमध्ये जर मी उभा राहिलो तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आईवडील आहेत, कारण त्यांनी मला उभा केलेलं आहे. मी दुसरं असं सांगेल की माझे जवळचे मित्र, म्हणजे मित्र काय गोष्ट असू शकते. कदाचित म्हणजे मी एक खूप चांगला माणूस आहे, माझ्याकडे पैसे नसायचे, मी त्यांना मागायचो. म्हणजे लास्ट अटेम्प्टमध्ये तर माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मला वडिलांना टेन्शन यायचं पैसे मागायचे, कारण ऑलरेडी MBBS मुलगा, इतकं वय झालेलं, अजूनही आईवडिलांवर डिपेंड आहे. ते थोडंसं नीट नाही वाचायचं. मला माहिती होतं की मी जर सांगितलं तर ते कुठंही काही करून मला आणून देतील, पण मी थोडंसं असा विचार केला की नाही, आपण त्यांना आणखी त्रास नाही द्यायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस मी त्यांना भेटायचो ना, अनसक्सेसफुल झाल्यानंतर ॲज युज्युअल सगळीकडं सक्सेसफुल मुलांचे सत्कार कार्यक्रम व्हायचे, त्यांचं कौतुक केलं जायचं आणि आम्ही कुठंतरी एका कोपऱ्याला 5 रुपयाची कटिंगचा चहा घेऊन बस गप्पा मारत बसलेलो असायचो. त्यावेळेस मित्र म्हणायचे की नाही डॉक्टर तुम्ही करा प्रिपरेशन, तुम्ही 100% होणार. आणि ते फक्त बोलायचं, सांत्वन करायचं, आता काहीतरी बोलायचं म्हणून असं नव्हतं. त्यांच्या ते चेहऱ्यावरचं, डोळ्यावरचा आत्मविश्वास माझ्याविषयीचा मला दिसायचा. त्यामुळे मित्र हे माझ्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा फॅक्टर आहे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी. मी खूप आभारी आहे माझ्या मित्रांचा. आणि 3rd मी सांगतो की मी थोडंसं ईश्वराला याचं मत देतो. कारण इतकी वर्ष मी जे राहिलो, संघर्ष केला, कुठेही खचलो नाही. खचलो म्हणण्यापेक्षा दुःखद प्रसंग आले पण खचलो नाही, स्वतःचा प्रयत्न सोडला नाही, कुठंतरी मी त्याला देतो. तर थोडक्यात माझा हा सगळा प्रवास होता. स्ट्रॅटेजी वगैरे या गोष्टी आपण बोलतच राहू, पण फक्त ही 5 गोष्ट लक्षात ठेवा. सर्व लोक तुम्ही UPSC क्रॅक करण्यासाठी नक्कीच कॅपेबल आहात, त्यात काय वाद नाही आहे. पण तुम्हाला डेडिकेशन द्यावं लागणार, ह्या 5 प्रोसेसमधून जावं लागणार. जोपर्यंत तुम्ही जात नाहीत तोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही, दॅट इज कन्फर्म. पुन्हा एकदा मी युनिक अकॅडमीचा अत्यंत आभारी आहे.
तुकाराम जाधव सरांचा अत्यंत आभारी आहे, तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.